भोंदूबाबा अशोक खरातला कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि त्यामुळे खरातचा मुक्काम आता 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यात सुनावलेल्या कोठडीनंतर खरातच्या चौकशीमधून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येऊ शकते। पाहूयात। गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी खरातला पोलीस कोठडी। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला 8 दिवसांची पोलीस कोठडी। एसआयटीची मागणी नाशिक कोर्टाकडून मान्य। अशोक खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम पुन्हा एकदा वाढलाय। न्यायालयानं अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। एसआयटीनं युक्तिवाद करताना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली, ती कोर्टानं मान्य केली आहे। ही पोलीस कोठडी दुसऱ्या गुन्ह्यातली आहे। कोर्टात नेमकं काय घडलं? सरकारी वकील आरोपी खरातकडून पीडितेवर वारंवार अत्याचार, लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, पीडित गर्भवती झाल्यावर गर्भपाताची औषध दिली, पीडितेनं 12,000चं औषध खरातकडून खरेदी केलं। खरातनं पीडितेकडून आधार कार्ड, पॅन कार्ड घेतलं होतं। आधार पॅन कार्ड का घेतलं हे तपासायचंय। आरोपी महिलांना पिण्यास पाणी द्यायचा, त्यात काय टाकायचं हे तपासायचंय। आरोपी पाण्यात काय मिसळतो हे सांगत नाही, मालमत्ता कोणकोणत्या आहेत हे तपासायचंय। खरातचे वकील पीडित गर्भवती राहिली असा उल्लेख नाही। मोजके व्हिडिओ लीक करण्यात आले। कोठडीत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न, गुन्हे कलम सारखे तरी वेगवेगळा तपास। दरम्यान काल पहिल्या गुन्ह्यात कोर्टानं अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली। त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। त्यामुळे या 7 दिवसांच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। गुन्हा गांभीर्य असल्यामुळे कोर्टाने मला 8 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे। गांभीर्य असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। संवेदनशील असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्यामुळे मला त्यातले फॅक्ट्स डिस्क्लोज करता येणार नाहीत, परंतु सदर गुन्ह्यामध्ये 7 दिवस आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि त्याचा सखोल तपास सुरू आहे। अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात सुद्धा पोलीस कोठडी मिळाली आहे। पोलिसांना बऱ्याच प्रकरणात अशोक खरातची चौकशी करायची आहे। त्यामुळे एसआयटीनं खरातची कोठडी मागितली। त्यामुळे खरातच्या चौकशीतून महत्त्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।